नमस्कार. मी योगिता मुकडे तुमचे नवदृष्टीच्या चॅनलवर स्वागत करते. शब्दरूपी मदतीचा हात हाच नवदृष्टीचा उद्देश आणि हा पूर्ण करण्याकरिता रसिको तुम्ही दिलेले लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब यासाठी मी तुमचे आभारी आहे. नवदृष्टीचा आजचा विषय आहे संधीचे सोने करा. तुम्हाला माहिती आहे का, ब्रह्मांड सदैव तुमच्या मनातील अतिशय तीव्र इच्छा व भावना यांना तथास्तु म्हणतं. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो संधीही लगेच तुमच्या समोर आणतो व ती पूर्ण करणारे मदतीला येणारे लोक, परिस्थिती, वेगवेगळ्या घटना, संवाद, संधी तुम्हाला देतो. आता तुम्ही असं बघा ना, एखाद्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना सुचते की मी असं काहीतरी करावं आणि बिलकुल त्याच प्रकारचे लोकसुद्धा तुम्हाला लगेच तिकडनं म्हणजे समोरून ते तुमच्याशी बोलतात. तुमच्याही सोबत असं कधी घडलंच असेल ना. बरेचदा आपण दारात आलेली संधी कधी अहंकार, भीती, आळस, अज्ञान आणि अशा नकारात्मक भावनेने त्या संधीला सोडून देतो आणि तोच विचारलेली गोष्ट किंवा तुमच्या समोर आलेली गोष्ट तीच म्हणजे ती संधी आहे. मात्र संधी साधणारा वा ओळखणारा हा कोणत्याही परिस्थितीत त्या परिस्थितीला व त्या संधीला सामोरे जातो. जिद्दीने आणि चिकाटीने ती गोष्ट पूर्ण करतो आणि यशही प्राप्त करतो. मग त्यावेळेस लोक काय म्हणतील, मी करू शकेल की नाही, की माझ्या या करण्याने कुणाला काही फरक पडतोय का, माझ्या तब्येतीवर याचा काही असर होतो आहे का, आणि सगळे प्रश्न शून्य असतात त्याच्यामध्ये. फक्त त्याच्याकडे असतो ध्यास आणि तो ध्यास असतो फक्त ध्येय साध्य करण्याचा. आलेली कुठलीही परिस्थिती जिद्दीने आणि सकारात्मकतेने पूर्ण करणे म्हणजेच संधीचे सोने करणे. पटतंय ना? चला तर मग ओळखूया संधीला आणि साधूया ध्येयाला. धन्यवाद.